हाय एव्हरीवन, कशा आहात सगळे? स्वागत करते मी आपल्या सगळ्यांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर इन एसपी ट्युटोरियल्स. तर आज आपण पाहणार आहोत मराठी इयत्ता पहिली पाठ 19वा बघ व सांग. बघ व सांग. चला तर सुंदर असं पाठ येथे देण्यात आलेला आहे, जेणेकरून मुलांना येथे तुलना, दोन वस्तूंची तुलना कशी करायची, कंपॅरिझन कसं करायचं, या पाठातून येथे मुलांना समजणार आहे. चला तर प्रत्येक चित्राचे इथे आपण निरीक्षण करणार आहोत आणि त्या चित्रावरून आपल्याला त्यांची संबंधाची ओळख, संबोध, कंपॅरिझन म्हणजे काय, तुलना म्हणजे काय, इथे आपण समजून घेणार आहोत. तर पहिल्या चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. दोन चेंडू देण्यात आलेले आहेत, दोन बॉल देण्यात आलेला आहे. तर एक चेंडू काय आहे, खूपच लहान आहे, तर दुसरा चेंडू काय आहे, मोठा आहे. लहान आणि मोठा येथे यांचं काय करण्यात आलेलं आहे, तुलना करण्यात आलेली आहे. काय करण्यात आलेली आहे, तुलना करण्यात आलेली आहे. तर हा काय आहे, लहान चेंडू आहे, तर हा काय आहे, मोठा चेंडू आहे. तर दुसऱ्या चित्रात काय दाखवण्यात आलेलं आहे पहा. टेबलावर काय आहे, कम्प्युटर देण्यात आलेला आहे. तर खाली टेबलाखाली काय आहे, चेंडू दाखवण्यात आलेला आहे. तर इथं दोन संबोध देण्यात आलेला आहे, वर आणि खाली. वर आणि खाली यांची तुलना करायची आहे. तर वर काय दाखवण्यात आलेलं आहे, संगणक दाखवण्यात आलेला आहे, कम्प्युटर दाखवण्यात आलेला आहे. तर खाली काय दाखवण्यात आलेलं आहे, चेंडू दाखवण्यात आलेला आहे. जेव्हा तुलना करत असतो वर खाली, लहान मोठा, अशा प्रकारे या कन्सेप्टची किंवा या संबोधची आपण तुलना येथे करत असतो. चौथ्या चित्रात आपल्याला भोवरा दाखवण्यात आलेला आहे. येथे एकच भोवरा आहे, तर इथे अनेक भोवरे आहेत. तर एकला आपण भोवरा म्हणतो, तर अनेकला इथे भोवरे असं म्हटलं जातं. तर एक आणि अनेकची सुद्धा इथे तुलना केली जाते. तर पुढच्या चित्रात आपल्याला सावली दाखवण्यात आलेली आहे. पहिल्या मुलीची जी सावली आहे ती पाठीमागे पडलेली आहे, मागे पडलेली आहे. तर दुसऱ्या मुलीची सावली कुठे पडलेली आहे, समोर पडलेली आहे किंवा पुढे पडलेली आहे. मागे आणि पुढे येथे यांचं काय करण्यात आलेलं आहे, तुलना करण्यात आलेली आहे. तर या मुलीची सावली मागे पडलेली आहे, तर या मुलीची सावली पुढे पडलेली आहे. पुढच्या चित्रात आपल्याला खांब दाखवण्यात आलेले आहेत. तर एक खांब काय आहे, उंच आहे, तर दुसरा खांब उंच नाहीये. उंच नाही म्हणजेच काय आहे, ठेंगणा आहे. काय आहे, ठेंगणा आहे. तर इथं उंच आणि ठेंगणा यांची तुलना करण्यात आलेली आहे. तर खांब काय आहे, उंच आहे, तर त्यापेक्षा दुसरा खांब काय आहे, खूपच ठेंगणा आहे. पुढच्या चित्रात आपल्याला बस दाखवण्यात आलेला आहे पहा. आत सगळे जी लहान मुलं आहेत कुठे बसलेले आहेत, बसच्या आत बसलेले आहेत. आणि दुसऱ्या चित्रात सगळी मुलं कुठं आहेत, बसच्या बाहेर आहेत. तर इथे अशा प्रकारे येथे आत आणि बाहेर यांची इथे तुलना करण्यात आलेली आहे. तर बसच्या आत मुले आहेत आणि येथे काय म्हणता येईल, बसच्या बाहेर मुले आहेत. अशा प्रकारे येथे सांगू शकतो. तर सूचना देण्यात आलेली आहे पहा. विद्यार्थ्यांना चित्राचे निरीक्षण करायला सांगायचं आहे. चित्रावरून लहान मोठा, वर खाली, एक अनेक, मागे पुढे, उंच, ठेंगणा, आत बाहेर या संबंधाची ओळख येथे मुलांना करून द्यायची आहे. अशा प्रकारचे विविध चित्र किंवा वस्तू अजून मुलांना इथे दाखवायचे आहेत, भरपूर प्रमाणात दाखवायचे आहेत. त्यामुळे हे जे काही कन्सेप्ट्स आहेत, संबोध आहेत, मुलांना काय होतील, क्लिअर होतील. तर अशा प्रकारे आज आपण पाठ 19वा बघ व सांग हा पाठ पाहिलो. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया असेच अनेक व्हिडिओ घेऊन. बाय बाय.